भारत प्राकृतिक यामधला हा शेवटचा भाग, ज्याला आपण म्हणूया इंडियन आयलँड्स किंवा भारतीय बेटे. आता बघा, भारतीय बेटे अभ्यासताना आपण याला दोन कॅटेगरीमध्ये इकडे डिवाइड करू शकतो. जसं ज्या पद्धतीने तिकडे पूर्व किनारपट्टी आहे आणि पश्चिम किनारपट्टी आहे, त्याच पद्धतीने इकडे सुद्धा भारतीय बेटे अभ्यासताना आपल्याला बंगालच्या उपसागरातील बेटे आणि इकडे अरबी समुद्रातील बेटे, अरेबियन सी आयलँड्स आणि इकडे आहे बे ऑफ बेंगॉल आयलँड्स. आता जर आपण इकडे बघितलं तर इकडे आहे बंगालच्या उपसागरामध्ये आहे अंदमान व निकोबार बेटे, तर अरबी समुद्रामध्ये आहे लक्षद्वीप व मिनिकॉय बेटे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे. आता ही जी दोन्ही बेटा आहेत ही अंदमान निकोबार बेटा आहे पूर्व किनाऱ्यामध्ये, पूर्व बाजूस बघायला मिळतील किंवा पूर्व किनारा, आणि हे जे आहेत पश्चिम किनारा. आता जर आपण यांच्या निर्मितीचा इथे विचार केला तर जी बंगालच्या उपसागरातील बेटे आहेत, आपण जर बघितलं की भारत आणि म्यानमार, भारताचा भाग आणि म्यानमारचा भाग यामध्ये एक पर्वतरांग आहे ज्याला आपण म्हणतो अराकन योमा पर्वतरांग. आता असं म्हटलं जातं की जी अंदमान निकोबार बेटा आहे त्याच अंदमान त्या अराकन योमा पर्वतरांगाचं काय आहे किंवा हिमालयाचं एक प्रकारे एक्सटेन्शन आहे. आणि ही जी बेटा आहे या बेटांची निर्मिती किंवा हिमालयीन पर्वतरांग जी काही आहे त्या हिमालयीन रेंजेसचाच हा एक भाग आहे. आणि त्या हिमालयीन रेंजेसचाच इकडे म्यानमारमध्ये ती जी रांग आहे अराकन योमा, भारताला आणि म्यानमारला सेपरेट करणारी पर्वतरांग कोणती? अराकन योमा पर्वतरांग. त्याचाच हा भाग आहे अंदमान निकोबार बेटे. आता ज्या पद्धतीने आपण बघितलं इंडियन प्लेट खालून तिकडे वरवर सरकते आणि वर आहे युरेशियन प्लेट. आता इंडियन प्लेट जी आहे अशा पद्धतीने त्या युरेशियन प्लेटच्या खाली जाते आणि मग त्याच्यामुळे आपण बघितलं काय झाला की हिमालय हा फोल्ड माउंटेन तयार झाला, घडीचा पर्वत तयार झाला. त्याची सागरामध्ये बुडालेली जी काही पर्वत रांग आहे ती म्हणजेच काय झाली, इकडे अंदमान निकोबार बेटे. आता इकडे जर आपण बघितलं अरबी समुद्रातील बेटांचा जर विचार केला, यांच्या निर्मितीचा इथे विचार केला, तर ही जी बेटे आहे ही आहे प्रवाळ किंवा ज्याला आपण कोरल म्हणतो, ही प्रवाळ निर्मित बेटे आहेत. आता जे प्रवाळ हा काय आहे, सागरी जीव आहे. ज्यावेळेस हा सागरी जीव मृत पावतो, हा ज्यावेळेस मृत पावतो आणि मृत पावल्यानंतर याच्या शरीरामधून कॅल्शियम कार्बोनेटचा स्त्राव, पांढरा स्त्राव बाहेर पडतो. आणि हा जो स्त्राव आहे ज्यापासून आपले मानवी जबड्यामध्ये, मुखामध्ये जे दाता आहेत ती सुद्धा बनली आहे कॅल्शियम कार्बोनेटची. आणि हा कॅल्शियम कार्बोनेट काय असतो, खूप टफ, मजबूत आहे. मग हे जे प्रवाळ आहे हे मृत पावल्यानंतर यांचा एक थर, त्यावर दुसरा थर, तिसरा थर, चौथा थर, असे थरावर थर अशा प्रकारची रचना आपल्याला तिकडे बघायला मिळते. म्हणून आपण म्हणू शकतो ही प्रवाळ निर्मित बेटे आहे. आणि हिमालयीन पर्वतरांगा किंवा याला आणखी एक प्रकारे आपण इकडे ज्वालामुखीय बेट असं देखील म्हणतो. आता यापुढे आपण बघूया सेपरेट की बंगालच्या उपसागरातील बेटे कशा प्रकारे आहे आणि इकडे अरबी समुद्रातील बेटे ही कशा प्रकारे आहे. भारत प्राकृतिक त्यामधला शेवटचा भाग आहे भारतीय बेटे. आणि त्यामधला हा जो पहिला भाग आपण इथे घेतला तो आहे बंगालच्या उपसागरातील बेटे, ज्याला आपण अंदमान निकोबार बेट समूह म्हणजेच हिमालयाचं एक्सटेन्शन
किंवा त्याला आपण अराकन योमा जो पर्वत आहे समुद्रात बुडालेला तो पर्वत असं देखील म्हणू शकतो. आता जर आपण ॲटलस जर काढला आणि त्यामध्ये जर आपण याचा मॅप बघितला की अंदमानचं जे एक्सटेन्शन आहे की अंदमान बेट समूह कशा पद्धतीने वेगवेगळ्या बेट समूहामध्ये इथे विखुरताना आपल्याला दिसतो आहे. आता बघा, जो अंदमानचा रिजन आहे, हा अंदमान जो आहे याचा ह्या इथून म्हणजे असा त्याचा विस्तार या छोट्या अंदमान पर्यंत आहे. हा संपूर्ण आहे अंदमान बेट समूह. अंदमान बेट समूह इथे आपण बघतो आहोत, हा मुख्यतः उत्तर अंदमान, त्याचप्रमाणे मध्य अंदमान, दक्षिण अंदमान आणि इकडे याची कॅपिटल आहे ती आहे पोर्ट ब्लेअर आणि छोटे अंदमान अशा 4 उपबेटांमध्ये आपल्याला विभागताना दिसतो. आता आणखी एक महत्वाची गोष्ट की याचा विस्तार जो आहे ब्रॉड रुंदी आपल्याला इकडे उत्तरेला आढळते. जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसतसा याचा विस्तार आपल्याला इकडे कमी कमी होताना इथे बघायला मिळतो. आता बघा, जो उत्तर अंदमान आहे या उत्तर अंदमानामध्ये एक आहे सॅडल पीक किंवा ज्याला आपण सॅडल शिखर म्हणूया. साधारणतः या सॅडल शिखराची जी काही उंची आहे ती आहे 738 मीटर आणि या उत्तर अंदमानच्याच थोडस अगदी पूर्वेला एक बेट आहे ज्याला म्हटलं जातं नारकोंडम बेट आणि हे जे बेट आहे हे आहे मृत ज्वालामुखीचं उदाहरण. नारकोंडम बेट भारताच्या थोडस अंदमानचा उत्तर अंदमान जो भाग आहे त्याच्या थोडस पूर्वेला, तो सुद्धा भारताचाच भाग आहे. त्यानंतर हे झालं उत्तर अंदमान, त्या खाली आहे मध्य अंदमान. हा जो रिजन दिसतोय आपल्याला हा आहे मध्य अंदमान. या मध्य अंदमान मध्ये थोडस पूर्वेला आपल्याला इथे बघायला मिळतं आहे ते आहे बॅरन आयलँड किंवा ज्याला आपण म्हणतो बॅरन बेट. बघा, नारकोंडम बेट जर म्हटलं तर ते आहे मृत ज्वालामुखी, म्हणजे कोणी एकेकाळी तिकडे ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल, भूगर्भातला मॅग्मा हा भूपृष्ठावर आला असेल किंवा लावाच्या स्वरूपामध्ये, परंतु सध्या नजीकच्या कालावधीमध्ये तिकडे कुठल्याही ज्वालामुखीची नोंद आपल्याला बघायला मिळत नाही. त्यानंतर मात्र कधीच तिकडे ज्वालामुखी होताना आढळलं नाही, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे मृत. म्हणजे ज्वालामुखीचे जे आपण 3 प्रकार पाडतो की एक आहे निद्रिस्त म्हणजे झोपलेला, मृत म्हणजे काय सध्या कोणत्याच प्रकारची नोंद तिकडे होताना दिसत नाही. निद्रिस्त म्हणजे काय की याच्या अगोदर तिकडे ज्वालामुखी झालेला आहे मध्ये, परंतु सध्या नाही, परंतु होण्याचे चान्सेस आहे, त्याला आपण म्हणतोय की निद्रिस्त ज्वालामुखी. आणि जो ऍक्टिव्ह आहे सक्रिय ज्वालामुखी किंवा ज्याला म्हटलं जातं जागृत ज्वालामुखी, अगोदर सुद्धा ज्वालामुखी झाले आहेत आणि आता सध्या सुद्धा तिथे ज्वालामुखी होताना आपल्याला बघायला मिळतात. असं उदाहरण आहे भारताचा विचार केला तर ते आहे बॅरन बेट आणि ते कुठे येतं लोकेशन जर आपण बघितलं तर मध्य अंदमान आणि मध्य अंदमानच्या थोडस अगदी तिकडे पूर्वेला आपल्याला बघायला मिळतं. त्याच पद्धतीने इकडे आहे दक्षिण अंदमान. दक्षिण अंदमानची इथे पोर्ट ब्लेअर जी काही कॅपिटल आहे इथे बघतोय आपण. यामध्ये इकडे सुद्धा एक माउंट दियाओलो नावाचं शिखर आहे 515 मीटर उंचीचं. इकडे आता पर्वत रांग आहे, समुद्रामध्ये बुडावलेला पर्वत आहे म्हणजे निश्चितच त्यामध्ये शिखर सुद्धा असतील. माउंट कोयाब 460 मीटर उंचीचं शिखर आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. आता त्याच पद्धतीने जो छोटे अंदमान आहे म्हणजे हा सगळा जो मॅक्झिमम याचा विस्तार दिसतोय हा सगळा आहे अंदमान. आता त्याच्या खाली जो आहे तो आहे निकोबार. आणि इकडे आपण जर बघितलं तर हे आहे निकोबारचं एक्सटेन्शन, म्हणजे कार निकोबार पासून तर इकडे ग्रेट निकोबार किंवा ज्याला आपण मोठे निकोबार म्हणतो. आता बघा, इकडे आहे कार निकोबार आणि छोटे अंदमान, म्हणजे थोडक्यात अंदमान आणि निकोबार यांना सेपरेट केलं आहे 10 डिग्री चॅनलने. MPSC ने आपल्याला विचारलेलं आहे किंवा आपल्याला ते माहिती पाहिजे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे 10 डिग्री. तिकडे आपण 8 डिग्री 9 डिग्री अभ्यासणार आहोत लक्षद्वीप मिनिकॉय बेटामध्ये. परंतु या अंदमानला आणि या निकोबारला ज्या अक्षवृत्ताने वेगळं केलं आहे, मध्ये जो गॅप आहे, बंगालच्या उपसागरातील हे बेट आपण अभ्यासतो आहे आणि मध्ये जो गॅप आहे त्या गॅप मध्ये जे प्रमुख अक्षवृत्त जातं ते आहे 10 डिग्री, 10व्या क्रमांकाचा आडवं काल्पनिक रेष अक्षवृत्त आणि ते आहे 10 डिग्री, म्हणजे 10 अक्षांश खाडीने अंदमानला आणि निकोबारला काय केलं आहे वेगळं केलं आहे. आता बघा,
जो निकोबार आहे तो देखील 3 भागामध्ये डिवाइड झाला इथे. एक आहे कार निकोबार जो उत्तरेला आहे, त्या खाली आहे छोटे निकोबार, आणि एक आहे ग्रेट निकोबार. या ग्रेट निकोबार मध्येच बघा इंदिरा पॉइंट किंवा भारत भूमीचं अति दक्षिणेकडील टोक जर कुठला असेल तर पिग्मॅलियन पॉइंट किंवा इंदिरा पॉइंट, तिथे सुद्धा एक शिखर आपल्याला बघायला मिळतं ग्रेट निकोबार मध्ये. ते आहे माउंट थुईलर, ज्याची उंची आहे साधारणतः 642 मीटर, आणि ते आहे मोठे निकोबार मध्ये. याचं एक्सटेन्शन जर आपण बघितलं, साधारणतः आपण बघितलं होतं हे 6 डिग्री अँड 45 मिनिट्स असा हा त्याचा विस्तार आहे साधारणतः या अंदमान आणि निकोबारचा. आता या अंदमान निकोबारचा आपण हे तर मॅप बघितला आणि त्यामधले काही फीचर्स बघितले, पण काही फॅक्ट्स आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर अंदमान निकोबार बेटांमध्ये हा एकूण 572 बेटांचा समूह आहे. त्यामध्ये साधारणतः 34 बेट हे आता वस्त्या योग्य आहेत. बघा 2004 सालची घटना जर आपण इथे आठवली, 2004 साली एक महाप्रलयकारी प्रसंग या अंदमान निकोबार बेटा संदर्भात आपल्याला सांगता येईल. तो म्हणजे असा की इंडोनेशियामध्ये त्सुनामी लाटांची निर्मिती झाली होती, आणि या त्सुनामी लाटांचं काय वैशिष्ट्य असतं म्हणजे अशा पद्धतीने या बाजूला या जो काही इकडे आहे इंडोनेशिया, या अशा पद्धतीने लाटा उसळी घेत होत्या, आणि ज्या वेळेस त्या अशा कोस्टला येऊन धडकतात, म्हणजे थोडक्यात पाण्यातला भूकंप. त्सुनामी म्हणजे काय, पाण्यामध्ये होणारा भूकंप. 2 प्लेट त्या आदळल्या म्हणा किंवा तिथे जर अर्थक्वेक निर्माण झाला तर त्या लाटा ज्या आहे उसळी घेतात आणि कोस्ट किनाऱ्याला येऊन धडकतात. मग 2004 साली इंडोनेशिया हे त्याचं निर्मिती केंद्र होतं या त्सुनामी लाटांचं. मग त्याच्यामुळे काय झालं की या बेटामधील बऱ्यापैकी बहुतांश बेटे ही काय झाली, होतीची नव्हती झाली, कारण धडाधड लाटा येऊन कोस्टल किनारपट्टीला येऊन धडकल्या. प्रचंड ताकदीने या लाटा येऊन किनारपट्टीला धडकतात, आणि त्यामुळे काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि इथे वित्तहानी होताना 2004 सालची घटना आहे. तर त्याचं रिझन काय होतं, त्सुनामी लाटा. आता त्याच पद्धतीने म्हणून या 572 पैकी आज आपण तिथे फक्त 34 बेट जे मानवी वस्ती योग्य आहे अशी बघतो आहोत. आता पॉप्युलेशन बघितली तर साधारणतः ती आहे 3,80,000. जर आपण एरिया बघितला तर तो आहे 8,249 स्क्वेअर किलोमीटर, चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. याची लांबी 590 आहे, रुंदी आहे 58 किलोमीटर. आता जर पर किलोमीटरला याची जी काही घनता आहे ती आहे जवळपास 46, आणि याचं भारत भूमीपासून जे काही अंतर आहे ते आहे 1220 किलोमीटर. साधारणतः इकडे एका बाजूला आंध्र प्रदेश जर बघितला, हे जे डिस्टन्स आहे म्हणजे भारत भूमी ते आहे 1220 किलोमीटर. भारत भूमी ते तिकडे आहे, इकडे आहे आंध्र प्रदेश आणि तिकडे आहे अंदमान निकोबार. आता परीक्षेच्या दृष्टीने एक सर्वात महत्वाचं की या अंदमान निकोबार बेटामध्ये आपल्याला काही प्रमुख अशा जमाती आदिवासी ट्राइब्स बघायला मिळतात. परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा महत्वाचं आहे. आयोग आपल्याला जोड्या लावा किंवा विचारू शकतो. ओंजस ही एक ट्रायबल कम्युनिटी, ही एक जमात तिथे आढळते. त्यानंतर जारवा आहे, शोम्पेन ही आदिवासी जमात आहे, सेंटिनेलीज किंवा सेंटिनल ही एक आदिवासी जमात आपल्याला अंदमान निकोबार मध्ये बघायला मिळते. आणि या ठिकाणी आणखी एक महत्वाचं, एक सर्वात मोठा खेकडा ज्याला आपण म्हणूया जायंट रॉबर क्रॅब देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने हे होतं अंदमान निकोबार बेटे. इंडियन आयलँड्स, भारतीय बेटे, त्यामधलं या अगोदर आपण बघितलं बंगालच्या उपसागरातील बेट म्हणजेच अंदमान निकोबार बेट, आणि आता बघतोय आपण लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट समूह. आता हा जो बेट समूह आहे आपल्याला बघायला मिळेल अरबी समुद्रामध्ये, विशेषतः किंवा ज्याला आपण पश्चिम किनारा म्हणूया, अरबी समुद्रातील ही बेट समूह आहे आणि त्याला आपण पश्चिम किनारा असं देखील म्हणूया. आता बघा की हा बेट समूह जो आहे असा वेगवेगळ्या छोट्या छोट्या बेटांमध्ये काय झाला आहे, विभागला आहे. आता या बेटाची जी निर्मिती आपण बघितली तर ही बेट जी आहे प्रवाळ निर्मित आहे. कोरल्स जो सागरी जीव आहे ज्यावेळेस हे मृत पावतात
तर यांच्या शरीरामधून कॅल्शियम कार्बोनेट हा पांढरा स्त्राव बाहेर पडतो आणि हा स्त्राव ज्यावेळेस बाहेर पडला, हे डेड झाल्यानंतर हे ॲनिमल्स काय होतं, यांच्या तो जो पांढरा स्त्राव आहे अतिशय टणक आणि मजबूत आहे. ज्या पद्धतीने आपले दात बनले आहे असा मजबूत टफवाला हा पार्ट. मग या प्राण्याच्या शरीरामध्ये पहिला लेयर मृत झाल्यानंतर पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, थरावर थर अशी रचना तयार होते आणि त्यापासून ही बेटं आपल्याला इथे तयार होताना दिसत आहे. आता बघा इकडे आपण बघतो आहोत, एका बाजूला आहे हे किल्तान बेट आणि इकडे आहे अमिनीदीव बेट, त्याच्या थोडस खाली आहे इकडे अगत्ती बेट आणि याची कॅपिटल जी आहे ती आहे कवरत्ती. त्याचप्रमाणे इकडे आहे कनौर बेट. हा झाला सगळा लक्षद्वीप बेट समूह, याला आपण लक्षद्वीप म्हणूया. आता याच्या खाली आहे जो आहे मिनिकॉय बेट. असं म्हटलं जातं या लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटामध्ये जर सर्वात मोठं बेट कोणतं असेल तर ते आहे मिनिकॉय बेट. साधारणतः 453 स्क्वेअर किलोमीटर या मिनिकॉय बेटाचं हे क्षेत्र आहे आणि याला आपण सर्वात मोठे बेट असं देखील म्हणू शकतो. आता लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटामध्ये दोन आपल्याला रेड कलरने प्रमुख असे अक्षांश दिसत आहेत. यांचा जर आपण विचार केला तर हे जे आहे म्हणजे ज्याला लक्षद्वीप आणि मिनिकॉय या दोघांना जर वेगळं करणारं कुठलं प्रमुख अक्षवृत्त असेल तर ते आहे 9 अक्षांश खाडी किंवा ज्याला म्हणतो आपण 9 डिग्री चॅनल. म्हणजे लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांना वेगळं करणारा आहे 9 डिग्री चॅनल. तिकडे आपण बघितलं होतं अंदमान आणि निकोबारला कोणत्या याने वेगळं केलं आहे ते आहे 10 डिग्री चॅनल. 10 अक्षांश खाड्याने अंदमानला आणि इकडे निकोबारला वेगळं केलं. त्याच पद्धतीने इकडे लक्षद्वीपला आणि मिनिकॉयला कोणी वेगळं केलं 9 डिग्री चॅनल. आता त्याच पद्धतीने इकडे जे आहे मिनिकॉयच्या खाली जे आहे म्हणजे मिनिकॉय ज्याच्या वर आहे इकडे आता मात्र कुठल्या प्रकारची बेट आपल्याला बघायला मिळणार नाही तर ते आहे 8 डिग्री चॅनल. म्हणजे मिनिकॉय बेटाच्या खाली आहे 8 डिग्री चॅनल, ज्याला आपण म्हणूया 8 अक्षांश खाडी. ते ओव्हरऑल हा एक मॅप झाला. लक्षद्वीप मिनिकॉय बेटे जी आहे जर आपण मॅप मध्ये चांगल्यापैकी बघितली तर ती सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी लक्षात राहील. ज्या पद्धतीने अंदमान निकोबार तुम्ही मॅप मध्ये बघितली त्याच पद्धतीने ही बेट सुद्धा तुम्ही एकदा काय करायचं मॅप मध्ये एकदा बघून घ्यायची की प्रमुख जसं किल्तान बेट कुठं आहे, मिनिकॉय बेट नेमकं कुठं आहे. एक्झॅक्ट जर ही लोकेशन आपण त्या वेळी जर बघितली तर याचा बेनिफिट हा बऱ्यापैकी आपल्याला होतो. आता बघा ही प्रवाळ निर्मित बेटा आहे, ती हिमालयाचं एक्सटेन्शन होतं अंदमान निकोबार बेटे. हा फरक आपण इथे घेऊ शकतो. आता हा जो बेट समूह आहे लक्षद्वीप बेटे तर जवळपास 36 बेट या लक्षद्वीप मिनिकॉय मध्ये आहेत. त्यापैकी फक्त 10 बेट ही मानवी वस्ती करण्यायोग्य किंवा मानवी वस्त्या करून राहण्यायोग्य आहेत. त्याच पद्धतीने जर आपण इकडे पॉप्युलेशन बघितली, इकडे पॉप्युलेशन आता एरिया कमी असलेली लोकसंख्या सुद्धा कशी आहे इकडे कमी आहे. साधारणतः 65,473 एवढी लोकसंख्या आपल्याला बघायला मिळते. तिकडे आपण बघितलं 3,80,000. आता विशेषतः तिकडे आपण जसं जारवा, ओंजस, शॉम्पेन, सेंटिनेलीज या जमाती बघितल्या होत्या. इकडे मात्र मुस्लिम बहुल जे सुन्नीपंथीय मुस्लिम वर्ग आहे किंवा अशी लोकसंख्या आपल्याला इकडे या लक्षद्वीप मिनिकॉय बेटांमध्ये बघायला मिळेल. आता जवळपास याचा एरिया जर बघितला तर तो आहे फक्त 32 चौरस किलोमीटर, 32 स्क्वेअर किलोमीटर आणि याची घनता जी आहे ती आहे 2000. आता भारत भूमीपासून म्हणजे जर आपण इकडे बघितलं हा लक्षद्वीप आणि मिनिकॉयचा भाग आहे आणि एका बाजूला या इकडे जर बघितलं आपण ह्या इकडे हा जो आहे हा आहे केरळ राज्य. म्हणजे केरळ ते हे जे ऍव्हरेज डिस्टन्स आपण बघितलं तर साधारणतः हे डिस्टन्स मिळतं आपल्याला
108 किलोमीटर म्हणजे केरळ भूमीपासून तर इकडे आपल्या लक्षद्वीप मिनिकॉय या दरम्यानचं जर एक सरासरी अंतर आपण पकडलं, काही ठिकाणी हे अंतर जवळपास 150, 180, 200 पर्यंत पण गेलंय. थोडेसे बेट जे आहे विखुरलेली आहेत. लक्ष द्वीप आहे म्हणजे लक्ष बेट होती, परंतु आता सध्या मात्र इकडे आपल्याला फक्त किती 10 बेट इथे बघायला मिळत आहे. आता मग हा जो बघितला ही प्रवाळ निर्मित बेट किंवा ज्याला आपण लक्षद्वीप मिनिकॉय अशी बेट म्हणूया. तर अशा पद्धतीने भारत प्राकृतिक जो आहे, आपण थोडीशी जर त्याला रिकॅप केलं, बघितलं की भारत प्राकृतिक आपण वेगवेगळ्या 5 भागामध्ये बघितला. बघा, जर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला की भारताचा जर तुम्हाला खऱ्या अर्थाने अभ्यास करायचा असेल तर भारत प्राकृतिक हा अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे तो उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश, मैदानी प्रदेश, त्यानंतर पठारी प्रदेश, त्याचप्रमाणे आपण किनारी प्रदेश बघितला आणि भारतीय बेटे, अशा 5 वेगवेगळ्या भागामध्ये आपण हा भारत प्राकृतिक अभ्यासला. आता भारत प्राकृतिक अभ्यासताना मग आणखी काही गोष्टी इथे तुम्हाला लक्षात येतील. त्या म्हणजे काय, मग यामध्ये आहे वन. मग आता वनांचा जो काही प्रदेश असेल, मग वनांसाठी काय, वनांसाठी आहे मृदा, त्याचप्रमाणे मान्सून हा एक वेगळा भाग ठरतो. पण प्राकृतिक भारत अभ्यासताना तुम्ही आणखी एक प्रॅक्टिस केली पाहिजे, ती म्हणजे काय, जर भारताचा कोरा नकाशा असेल तर त्या नकाशामध्ये ज्या पर्वतरांगा आहे, बघा पर्वतरांगा आपल्याला भरायच्या आहेत, शिवाय आपल्याला काही प्रमुख शिखरं असतील ती भरायची आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी असे सरोवर आहेत. त्या भारतामध्ये जे काही सरोवर, जसं सांबर सरोवर आहे, चिल्का सरोवर आहे, पुलिकत आहे, वेबनाड आहे, त्याचप्रमाणे उलर सरोवर आहे. मग कोणती सरोवरे ही गोड्या पाण्याची आहे, कोणती सरोवरे ही खाऱ्या पाण्याची आहे. भारत प्राकृतिक मध्ये या सर्व गोष्टी जर आपण प्रॅक्टिस केली तर बऱ्यापैकी हा इंडिया फिजिकल जो आहे तो चांगल्यापैकी आपल्या लक्षात राहील.